कारण असं आहे की तो तुमचाही अधिकार आहे ऑडिट. हां, मग ऑडिटरचं अपॉइंटमेंट फक्त तुम्ही आम्हाला अधिकार देण्यापूर्वी या प्रश्नाचं उत्तर सॅटिस्फाय व्हायला पाहिजे असं जर वाटत असेल तर त्याचं उत्तर आम्हाला देणं गरजेचं आहे. ॲडमिनकडं ते जर असेल तर ते उत्तर देतील. परंतु यापूर्वी जे अपॉइंटमेंट झालेलं आहे याबद्दल मी गॅरंटी देतो की, कारण ही प्रक्रिया आता पुढची प्रक्रियाबद्दल तुमचा प्रश्न आहे, पण मागच्या प्रक्रियेबद्दल जे झालेलं आहे ते सगळं योग्य आहे याची गॅरंटी मी देतो. 24-25 चाललंय सर. हां, 24-25च्या बाबतीत जे काही माहिती आहे विषय क्रमांक 9, संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेले कर्तव्य साहेब देतात. थांबायला सांगितलं ना, विनंती करतो. आपली काही भांडणं मी त्यांना थांबायला सांगितलं. यांना माहिती यांच्याकडे दिलंय. 24-25 या वर्षासाठी तुषार एस चौधरी अँड कंपनी पुणे हे प्रख्यात चार्टर्ड अकाउंटंटची फर्म आहे. या फर्मला आपण रिझर्व्ह बँकेचे जे काही नॉर्म्स आहेत ते चार्टर्ड अकाउंटची फर्म त्याच्यामध्ये मेंबर्स किती असले पाहिजे, चार्टर्ड अकाउंटंट किती असले पाहिजे, कॉस्ट अकाउंटंट किती असले पाहिजे, ऑडिटचा पिरियड किती असला पाहिजे, त्या शाखेचं टर्नओव्हर किती असलं पाहिजे, त्याची फ्रिक्वेन्सी किती असली पाहिजे याचा सर्व विचार करून आपण त्यांची अपॉइंटमेंट केलेली आहे. क्वार्टरली काही शाखा क्वार्टरली, काही शाखा मंथली आणि काही शाखा 2 महिन्यात एकदा अशा पद्धतीने ऑडिट आपण करून घेतो. आणि यांच्या कामकाजा संदर्भात स्टॅच्युटरी ऑडिटर यांनी सुद्धा समाधान व्यक्त केलेलं आहे. पुढील वर्षी जे काही 24-25 अपॉइंटमेंट करायचे आहे या संदर्भाचं सुद्धा नियमानुसार चार्टर्ड अकाउंटच्या पॅनेलवरनं नावं मागून त्यांची आपण दरवर्षी अपॉइंटमेंट करतो. दुसरे जे चार्टर्ड अकाउंटंट आहे मंत्री, मागू आणि असोसिएट, एकंदर 14 शाखांपैकी 6 शाखा काही एका फर्मला आणि काही 6 शाखा दुसऱ्या फर्मला आपण दिलेल्या आहे. दर 3 वर्षांनी आपण त्यांना रोटेशन करत असतो. आणि स्टॅच्युटरी ऑडिटर जे आहेत या चार्टर्ड अकाउंटंट यांनी केलेलं सर्व ऑडिटचे रिपोर्ट ते स्वतः वैयक्तिक तपासून ते स्वतः प्रमाणित करतात. 6 शाखांचे दिले का त्यांना, ते दर 2 महिन्यांनी करतोय आपण ऑडिट, बरोबर. पण आपण एका हाफ इयरचं एकाकडून करून घ्या आणि दुसऱ्या हाफ इयरचं दुसऱ्याकडून करून घ्या असं. रिझर्व्ह बँकेचा नियम असा असतो की 1 वर्ष एका चार्टर्ड अकाउंट पूर्ण कामाचं द्यायचं. पण आपल्याला परंतु पुढच्या वर्षी त्यांनी जे काही सूचना केलेल्या आहेत त्यांची अंमलबजावणी केली की नाही ते त्यांना तपासायचं असतं. तर ऍटलिस्ट 2 वर्ष त्यांच्याकडे आपलं द्यावं. ठीक आहे, मंजुरी दिली. पुढचा प्रश्न, पुढचा विषय आहे विषय क्रमांक 9, संचालक मंडळ सदस्य व त्यांच्या नातेवाईकांना दिलेल्या कर्जाबाबत माहिती देणे. पान नंबर 11 वर दिलेली माहिती आणि कोणत्याही संचालक नातेवाईकांना कर्ज दिलेलं नाही. विषयासाठी अभिनंदन. त्यांना माहित आहे. तुम्ही लक्ष द्या रे स्वप्नील, जरा पटकनी. मला या सभेनिमित्त सांगायचं आहे की आपण जे कर्ज दिलेलं नाही कुठल्याही म्हणजे संचालक मंडळ सदस्य आणि संचालकांना कुठलंही कर्ज नातेवाईकांना दिलेलं नाही त्याबद्दल संचालक मंडळाचं हार्दिक अभिनंदन. यानंतर 1 मिनिट जर थांबा. संचालक मंडळ संचालकचे नातेवाईक काहीच कर्ज नाही, थकबाकी NPA आहे. पण मी असं सांगू इच्छितो की संचालक मंडळ बॉडीवर असणारे सगळे सदस्य हे सजन आहेत. त्यांनी उलट्या बँकेचा व्यवसाय वाढवला पाहिजे, म्हणून ठेवी वाढवला पाहिजे, कर्ज घेतलं पाहिजे. तोडकर साहेब तुमची सूचना ऐका ना, तुमची सूचना आरबीआयला पाठवतो. त्या आरबीआयकडून परमिशन आली का मग आम्ही सर्वजण 5-5 कोटी रुपये कर्ज घ्यायला तयार आहे. ऐका ना, मग तेव्हा बँकेचा व्यवसाय वाढेल आणि 451 कोटी 551 कोटी फायदा होईल आपला. सर तुम्हाला काल पण सांगितलं, आता पण विनंती करतो, आरबीआयला तुमच्या सूचना मांडतो आणि ती आरबीआयला पाठवतो रिझर्व्ह बँकेला. त्यांनी परमिशन दिली डायरेक्टर बोर्डाला, लगेच 5-5 कोटी रुपये घेतो. काल यांना 25 कोटी देतो. काय काळजी नका.
हा विषय मंजूर करा. परंतु विषय सर आपण परवा दिवशी विषय झाला होता आपल्या या संदर्भामध्ये की जो संचालक ज्या बँकेमध्ये संचालक म्हणून काम करतो त्याला त्या बँकेतून कर्ज घेता येत नाही. हा पतसंस्थांना सुद्धा नियम आहे आणि बँकांना सुद्धा आहे. आपण सहकार्य करा आणि त्यांना एक विनंती करा बा दुसऱ्या बँकेचे कर्जदार आणून आपला टीव्ही वाढ. विषय पुढचा घ्या. धन्यवाद सर. विषय क्रमांक 10 सन 2023-24 या वर्षात शासनाचे एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत तडजोड केलेल्या कर्जाची माहिती घेणे. अहवाल वर्षात बँकेने एकरकमी कर्जफेड योजना स्वीकारलेली आहे. त्यानुसार 19 थकबाकीदारांनी शासनाने एकरकमी कर्ज परत योजनेचा लाभ घेतला असून सदरचा जमा खर्च व व्याजातील सुटीची रक्कम बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी तपासून प्रमाणित केलेली आहे व त्यानुसार थकीत कर्जदारांना त्याची सवलत देण्यात आलेली आहे. या विषयासाठी आपली मंजुरी हवी. या विषयावर आपण जे एकरकमी कर्ज फेड करतो काही त्याच्यात सूट देऊ. परंतु मी असं म्हणेन सभासदांच्या वतीनं की ज्या सभासदांची अशी एकरकमेनं ही कर्जफेड नील केली जाते तर मला वाटतं त्या सभासदाला अखंड महाराष्ट्रामध्ये त्याच्या नावाला खात्यावर लाल शारा पडत असेल. तेव्हा कृपा करून ही वेळ सभासदावर येऊ नये ही मी अशी सभासदांकडूनच अपेक्षा व्यक्त करतो. विषय क्रमांक 19 किती वर्षाचे होते 19 थकबाकीदार होते. 10 वर्षाचे आतील होते. 10 वर्षाचे आतील होते. प्रॉपर्टी वगैरे होते त्यांचं सगळं. ठीक आहे चला या पुढचा विषय घेऊ. विषय क्रमांक 11 बँकेच्या पोटनियम दुरुस्तीस मंजुरी देणे. बँकेने चालू आर्थिक वर्षात पोटनियमात 2 बदल करण्याबाबत सुचविले आहे. त्याची माहिती सुरेश भाऊ बोर आपल्याला विनंती आपण वर यावा. या 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 सभासदांची मागणी डायरेक्टरांची नाही. बँकेने चालू आर्थिक वर्षात पोटनियमात 2 बदल करण्याबाबत सुचविले आहे. त्याची माहिती पान क्रमांक 11 वर देण्यात आलेली आहे. त्याची माहिती पान क्रमांक 11 वर देण्यात आलेली आहे. त्यास आपण सर्व सभासदांनी मंजुरी देण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे. पान क्रमांक 11 वरती ते दिलेले आहे त्याबद्दल मंजुरी हवी आहे. मंजूर का चला ऐन वेळ. धन्यवाद. विषय क्रमांक 12 50व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस उपस्थित राहू न शकलेल्या सभासदांची अनुपस्थिती मान्य करणे. विषय क्रमांक 13 माननीय अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे. आपण जे आतापर्यंतचे सगळे विषय मंजूर केले सर्व सभासदांना आपलं आभार मानतो का सर्व डायरेक्टर बोर्डावरती आपण विश्वास ठेवून जे काय आपले प्रश्न विचारले त्याला आम्ही उत्तरं दिलेली आहेत गोडके काका. आणि अजून काही प्रश्न असतील वैयक्तिक पातळीवरती तुम्ही जरी बँकेतून विचारले तर डायरेक्टर मंडळ सक्षम आहे प्रत्येक गोष्टीचं उत्तर द्यायला बांधिले. ऐन वेळेच्या सूचना जे काही सूचना आहेत त्या आता तुम्ही सगळ्यांनी काय जे जे प्रश्न असतील ते मांडावे. मगाशी साहेबांनी एक गोष्ट सांगितली 2003-04 सोन्याची चोरी झाली होती मंजर शाखेची आणि त्यावेळेला सभासदांनी काय हे केलं म्हणजे अण्णांवर विश्वास ठेवून त्यांना सहकार्य केलं येते. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाचं असं होतं का त्या सोनं तारांच्या याच्यावरती विमा काढलेला होता आणि त्या विम्याची रक्कम नाही कमी मिळाली पण ती रक्कम मिळाली त्याच्यामुळं चोरी झाली हे खात्रीशीर झालं म्हणून सभासदांना गप करता आलं. आता आपल्याकडे सोनं तारण येते तर सिक्युरिटी म्हणून आपण त्याची काही सोय केलेली आहे का. आपल्या बँकेमध्ये जे काही कॅश सिक्युरिटी असते फर्निचर फीचर असतं सोने तारणामध्ये सभासदांनी जेवढं सोनं ठेवलेलं असतं कर्जाच्या प्रमाणात न करता सोने तारणाच्या व्हॅल्युएशनच्या प्रमाणात बँकेने एकंदर 28 कोटी रुपयाची इन्शुरन्स केलेली आहे. त्यामध्ये कॅश ATM आणि सोने तारण सर्व व्यवहारांचा कव्हर केलेला आहे आणि त्याचं दरवर्षी स्टॅच्युटरी ऑडिटर सर्टिफाय करून ते प्रमाणपत्र आपल्या बँकेत दाखल केलेलं आहे. माझी एक सभागृहाला विनंती आहे की ज्येष्ठ नागरिक म्हणून मी सर्व ज्येष्ठ नागरिकांचा एक प्रतिनिधी म्हणून आपणास विनंती करतो. ज्याप्रमाणे बाकीच्या बँकांमध्ये 0.5% जास्त व्याजदर मिळतो ज्येष्ठ नागरिकांना कृपया तसाच 0.5% व्याजदर आपल्या बँकेत मंजूर. धन्यवाद. विषयामध्ये मी विचारतो की आपल्या बँकेने जी प्रगती केली आहे
त्या 14 शाखामध्ये आदर्श शाखा जास्तीत जास्त प्रगती कोणी केली त्या ब्रँडचा सन्मान त्यांना द्यावा. एक 10 मिनिटांमध्ये जो प्रथम क्रमांक आलाय ते तुमच्या समोर सगळ्यांच्या समोर त्यांचा सत्कार होईल. पुढचा विषय घ्या. मला वाटतं राजगुरू आता चव्हाण साहेब बसलेले आहे ना, आता मराठी भाषेचं लागून धरलेलं आहे. तर आपण ज्या आज काल बोललो तुम्ही विषयावरती, तर त्या विषयासंदर्भात ज्ञानेश्वरी मराठीत गेली, गाथा मराठीत गेली, तर आपला आवाज संपूर्ण मराठीत का असू नये. आमच्यावरती महाराष्ट्र गायडन्स शेवाळे महाराजांनी करावं की मराठी भाषेला अस्मिता देऊन ती पुढं कशी या हिशोबाने करावा. आदर्श सत्कार, माझा सत्कार आणि कर्मचारी सत्कार करावा. तुमच्या सूचनेचं पालन करतो. महाराज करतील. महाराजांना फोन माहिती देतो. महाराज उत्तर देतील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.